स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. आज आपण बघणार आहोत ललिता पंचमी. तिची कहाणी ऐकणार आहोत. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. त्याला आवळे जावळे मुलगे होते. लहानपणी त्यांचे आईबाप गेले. भाऊबंधांनी त्यांचं होतं नव्हतं ते हिरावून घेतलं. देशोधडीला लावलं. जाता जाता मुलं एका नगरात आली. 2 प्रहराची वेळ झाली. चालता चालता दोघं दमून गेले. दोघांचे जीव भुकेने कावे झाले. दोघांची तोंड सुकून गेली. हे दोघेजण ज्या नगरीत गेले तिथे एक चमत्कार झाला. एक ब्राह्मण वही टाकण्याकरता बाहेर आला. त्या ब्राह्मणानं मुलांना पाहिलं, आपल्या घरात आणलं, जेवू घातलं, खाऊ घातलं. नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली. त्यांनी आपली सर्व हकीकत सांगितली. ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं. वेदाध्ययन पढवू लागला. मुलं तिथे राहून वेद पढू लागली. असं करता करता पुष्कळ दिवस झाले. पुढे काय झालं? ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला. हे आपण काय करता? तेव्हा गुरुजींनी सांगितलं, उपांग ललिता पंचमीचं व्रत आहे. ह्यानं द्रव्य मिळतं, विद्याप्राप्ती होते, इच्छित हेतू प्राप्त होतात. हे त्या शिष्याने ऐकलं. यथाशक्ती व्रत केलं. तशी त्यांना लवकर विद्या आली. दोन्ही मुलांची लग्न झाली. पुढं ते आपल्या नगरीत आले. श्रीमंत झाले. सुखासमाधानानं कीर्ती मिळवून राहू लागले. याप्रमाणे काही दिवस गेले. पुढे काय झालं? दोघे भाऊ वेगळे निघाले. थोरला भाऊ दरवर्षी ललिता पंचमीचं व्रत करी. त्यामुळे त्याच्याकडे संपत्ती राहिली. धाकट्या भावाने त्याची हेळसांड केली. देवीला राग आला. त्याला दारिद्र्य आलं. पुढं ती नवरा बायको मोठ्या भावाकडे राहायला गेली. एक दिवशी वडिलाची बायको दिराला काही बोलली नाही. त्यामुळे त्याला राग आला. मोठा पश्चाताप झाला. तो आपल्या बायकोला म्हणाला, मी उपांग ललितेचं व्रत टाकलं, त्याचं हे फळ आहे. मी आता देवीला प्रसन्न करेन. आणि पुढं तो निघून गेला. त्यांना तो भावाचा पुष्कळ शोध घेतला, परंतु शोध लागला नाही. पुढे हिंडता हा एका नगराजवळ आला. त्या नगराबाहेर गुराखी भेटले. त्यांना विचारलं, ह्या गावाचं नाव काय? कोणता राजा इथं राहतो? उतरायला जागा कुठे मिळेल? त्यांनी सांगितलं, या गावाचं नाव आहे उपांग. इथं राजाही उपांग आहे. इथे एक ललितेचं देऊळ आहे. तिथं मोठी धर्मशाळा आहे. तिथं उतरायला जागा मिळेल. आम्ही त्याच गावात आलो. तिकडेच आम्हाला जायचं आहे. असं तर मग चला. तो त्या नगरात गेला. धर्मशाळेत राहिला. देवीचं दर्शन घेतलं. अनन्य भावाने शरण गेला. रात्री देवळात निघाला. देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, राजाकडे जा, माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग, त्याची नेहमी पूजा कर, म्हणजे तुझं मनोरथ पूर्ण होईल. इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला. दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला. देवीचा दृष्टांत सांगितला. पूजेचे झाकण मागितले. राजाने ते दिले. ब्राह्मण घेऊन गावी आला. घरी येऊन पूजा करू लागला. ललिता देवीचे व्रत केले. तसे पुन्हा सुखाचे दिवस आले. इच्छित मनोरथ सिद्ध झाले. पुढे देवीच्या आशीर्वादाने मुलगी झाली. तिचं नाव ललिता ठेवलं. दिवसेंदिवस ती मुलगी मोठी झाली. स्वप्नींसोबत खेळायला जाऊ लागली. पुढं काय चमत्कार झाला? एक दिवशी मुलीनं ते झाकण घेतलं. नदीवर खेळायला गेली. आंघोळ करू लागली. इतक्यात ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं. तिनं त्याच्या झाकणानं पाणी उडवलं. तो ब्राह्मण जिवंत झाला. देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं. तिनं ते पाहिलं. आपला पती असा असावा असं तिला वाटलं. तिने त्यास हेतू कळवला. त्यानं तिला विचारलं, ही गोष्ट घडली कशी? मी तुम्हाला आमच्या घरी जेवायला बोलवते. जेवायच्या वेळेस हातात आपोशणी घ्या आणि अडून बसा, म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील, भटजी आपोशणी का घेत नाही? तेव्हा तुम्ही सांगा, आपली कन्या मला द्याल तर मी जेवतो, नाहीतर असाच उठतो, असे ते म्हणतील. त्याप्रमाणे तिनं जेवायला बोलवलं. ब्राह्मण जेवायला बसू लागला. मुलीचं मागणं केलं. बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं. सुखासमाधानानं जेवण झालं. चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं. नवऱ्या नवरीची बोळवण केली. घरी जातेवेळी देवीच्या प्रसादाचं झाकण घेऊन गेली. त्यामुळे बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं. दारिद्र्य आलं. तो फार गरीब झाला. तसं त्याच्या बायकोने मुलीजवळ झाकण मागितलं.
ते दिलं नाही. तिने मनात रोष ठेवला. एके दिवशी मुलीच्या घरी जाऊ लागली. जावई भेटला. सासूनं त्याला ठार मारलं. झाकण घेऊन घरी आली. इकडं मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावई जिवंत झाला. उठून घरी गेला. बायकोला सगळी हकीकत सांगितली. तिला मोठा आनंद झाला. पुढे ही सर्व हकीकत सासूला समजली. तशी ती जावयाच्या घरी आली. पदापदा पाया पडू लागली. लेकीला अपराध कबूल केला. तिला पश्चाताप झाला. अशा कर्मामुळे तिला गरिबी आली. त्या नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की असं वारंवार का होतं. याचं काही लक्षात येईना. म्हणून वडील भावाकडे गेला. त्या सगळी हकीकत सांगितली. तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसांड करतोस. त्या योगानं हे घडतं. व्रत नेम व्यवस्थित कर. देवीची पूजा कर. तुझं कल्याण होईल. त्यानं तसा निश्चय केला. घरी गेला. व्रत करू लागला. काळे करून दरिद्र गेलं. तो श्रीमंत झाला. मनातले इष्टहेतू पूर्ण झाले. तसे तुमचे आमचे होत. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुख संपूर्ण. धन्यवाद.